नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण संपूर्ण टॉपिक 5 अभ्यासलेले. आता या 5ही टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आज आपण टॉपिक नंबर 6 ज्याच्यामधील अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 7 अभ्यासणार आहोत. या 6 नंबरच्या टॉपिकमध्ये आपण त्याची थेअरी सॉल्व प्रॉब्लेम अभ्यासले. त्याची व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्याची देखील लिंक मी प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया. चला तर मग पहा, फर्स्ट एक्झाम्पल रीड करू, काय सांगितले ते व्यवस्थित समजून घेऊया. बघा, शैलेश, सुमित आणि हेमंत तिघजण पार्टनर आहेत. पहिला पार्टनर आहे शैलेश, दुसरा सुमित, तिसरा हेमंत. वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:1. They decided to dissolve their partnership on 31st March 2019 and balance it as on that date. तर बघा, त्या ठिकाणी कॅपिटल दिलंय शैलेश, सुमित आणि हेमंतचं. आपण काय करणार आहोत, आपण आपल्या कॅपिटल अकाउंटचे कुठं लिहिणार, हे क्रेडिट साईडला लिहिणार. लोन दिलेले, लोन सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट हे रिअलायझेशनच्या क्रेडिटला. प्लॅन डेटर स्टॉक हे सगळं आपण कुठं लिहिणार, आपल्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. पहिल्यांदा बघा, त्यांनी सांगितले शैलेश डिस्चार्ज लोन अँड टेकन डेटर्स ॲट बुक व्हॅल्यू. लोन पेड केलं शैलेशने, एक इफेक्ट रिअलायझेशनच्या डेबिटला आणि शैलेश कॅपिटलच्या क्रेडिटला, म्हणजे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू शैलेश कॅपिटल. आणि डेटर्स असेट घेतली, आता शैलेश कॅपिटलच्या कुठं लिहिणार, डेबिटला लिहिणार आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. दॅट नेक्स्ट प्लांट रिअलाइज, स्टॉक रिअलाइज, या दोन्ही ॲसेट रिअलाइज झाल्या. जनरल एंट्री काय करणार, बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, टू रिअलायझेशन. आणि लास्ट क्रेडिटर्स वेअर पेड आहे डिस्काउंट. आता हे लॅबिलिटी पेड केलं रिअलायझेशनच्या डेबिटला आणि बँक अकाउंटच्या क्रेडिटला. एवढा सोपा प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह करायला सुरुवात करू. फर्स्ट कॅपिटल लिहून घेऊ, कॅपिटलचा बॅलन्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि त्याच्यामध्ये शैलेश, सुमित आणि हेमंतचा कॅपिटल बॅलन्स दिलेला तो आपण त्या ठिकाणी लिहून घेऊया. शैलेशचा आहे 90,000, 60,000 आणि 30,000. शैलेशचा 90, सुमितचा 60 आणि हेमंतचा 30,000. त्याच्यानंतर बघा, लोन, क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट असे 3 दिलेले आहेत. आपण काय करायचे, तिन्ही लॅबिलिटी आपल्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला जायचं. त्या ठिकाणी आपण बाय सन्ड्री लॅबिलिटीज लिहिले, तिथं फर्स्ट लिहायचं लोन, आणि लोनची अमाऊंट आपण लिहू 12,000 रुपये. त्याच्यानंतर क्रेडिटर्सची अमाऊंट लिहिणारे आपण 9,000 रुपये. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, बघा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बॅलन्स शीटला दिलेले, लॅबिलिटी साईडला दिलेले हे बँक ओव्हरड्राफ्ट जी अमाऊंट आहे ती आय होप दिलेली नाही, प्रिंटिंग मिस्टेक आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला घ्यायचं नाही आहे. कारण की माझ्याकडे जे आन्सर आहे त्याच्यामध्ये ते तरी घेतलेलं नाहीये. तरी पण आपण बघूया, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीची जी टोटल आहे ती जर बँक ओव्हरड्राफ्ट कट करून जर व्यवस्थित आली तर आपलं ते बरोबर. बघा, आता 2,40,000 रुपये जी टोटल असणार आहे ती जर बँक ओव्हरड्राफ्ट आपण मायनस केलं तर 2,40,000 रुपये येत नाही माझ्या अंदाजे, आणि इकडे 2,40,000 आहे. नेमका आता ह्या प्रॉब्लेमचं काय असतं, सोल्युशन वगैरे नसतं. त्याच्यामुळं हा जो बँक ओव्हरड्राफ्ट जो आहे, बघा लोन, सन्ड्री क्रेडिटर्स लिहिल्यानंतर आपण बँक ओव्हरड्राफ्ट लिहिणार आहोत. कुठं, क्रेडिट साईडला लिहूया बँक ओव्हरड्राफ्ट, आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण 39,000 रुपीज, 39,000 रुपये. आणि या तिन्हींची टोटल आपण आउटरला घेणार आहोत ₹60,000, 60,000 रुपये आपण टोटल आउटरला घेणार. अशा पद्धतीने लॅबिलिटी ट्रान्सफर केलेल्या असेटला प्लॅन डेटर स्टॉक, रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचं प्लॅन्ट, आणि अमाऊंट लिहिणार आहोत आपण प्लॅनची 1,20,000. डेटर्स लिहिणार ₹45, आणि स्टॉकची लिहिणार आपण ₹75,000, 75,000. आणि याची टोटल आपण आउटरला लिहिणार 2,40,000. अशा पद्धतीने आपण काय केलेले, ॲसेट ट्रान्सफर करून घेतलेले. पहिली ऍडजस्टमेंट बघा काय सांगितले, शैलेश टू डिस्चार्ज लोन टेकन डेटर्स टेकन ओव्हर, म्हणजे लोन पेड केलं म्हणजे रिअलायझेशनच्या डेबिटला लिहिणार टू शैलेश कॅपिटल, कंसात लिहायचं लोन. आणि लोन किती होतं बघा, 12,000 रुपये, तो पूर्णच्या पूर्ण 12,000 त्याने पेड केलेले. इकडे हे डेबिटला आहेत, शैलेश लोनच्या क्रेडिटला लिहिणार बाय रिअलायझेशन अकाउंट, आणि शैलेशच्या कॉलम मध्ये लिहिणार आपण 12,000 रुपये. प्लांट रिअलाइज केले 35,000 रुपयाने आणि स्टॉक रिअलाइज केले 72,000 रुपयाने.
रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक आणि कॅशच्या डेबिटला किंवा बँकच्या डेबिटला बाय बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. आणि त्याच्यामध्ये बघा काय काय त्यांनी विकलेलं आहे ते लिहूया. प्लांट 35 आणि स्टॉक 72,000. तो घेऊया आपण. फर्स्ट प्लांट 35,000 आणि स्टॉक 72,000. दोन असेट विकल्या, क्रेडिटला दाखवणार आपण. हे बघा या ठिकाणी हे जे प्लांट रिअलाइज झाले ना, ते प्लांट रिअलाइज झालेले 1,35,000 रुपयाला. हे जे 35,000 आहे ना, ते चुकलेले इथं 1,35,000 लिहावं लागेल. तर आपण इथं सुद्धा ते 1,35,000 घेणार. आणि आउटरला बघा आता याची टोटल येणार आहे दोघांची मिळून 2,07,000 रुपये. 2,07,000. ही प्रिंटिंग मिस्टेक आहे पुस्तकात, तेवढे आपल्याला दुरुस्ती करावी लागणार आहे. एवढे पैसे आपल्याकडे येणार आहेत. आपण कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहिणार टू रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट लिहिणार 2,07,000. इथं कॅशचा बॅलन्स दिला नव्हता, नॉट ऍप्लिकेबल म्हणून टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि नेक्स्ट बघा ह्या दोन्ही असेटचे इफेक्ट केले. क्रेडिटर्स पेड ऑफ अ डिस्काउंट. आता लोन तर पेड केलं होतं, क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट आपण पेड करू. क्रेडिटर्स पेड करताना काय करायचे, 45 रुपये डिस्काउंटने पेड करायचे आणि बँक ओव्हरड्राफ्ट जेवढे आहेत तेवढे पेड करायचे. मग आपल्या रिअलायझेशनच्या डेबिटला लिहायचं टू बँक अकाउंट. त्याला आपण अंडरलाईन करणार. त्याच्यामध्ये फर्स्ट लिहूया आपण क्रेडिटर्स. ते 45 रुपये डिस्काउंटने पेड करणार आहे. म्हणजे 9,000 45 वजा झाले तर किती येतील ते 8,955 रुपये. तर ते त्या ठिकाणी लिहूया आपण 8,955 रुपये. आणि द नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट जेवढा होता तेवढा 39,000 ला तो पेड करणार आपण 39,000 रुपये. आणि याची टोटल आपण आउटरला घेऊया. याची टोटल आउटरला घेणार आपण 47,955 रुपये. आणि आता बघा आपलं जवळजवळ सगळं झालेलं आहे. आता हा जे लॅबिलिटी पेड केली ते आपल्याला कुठं दाखवावं लागेल, आपल्या कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याकडून पैसे जाणार आहेत. कॅशच्या क्रेडिटला लिहूया बाय रिअलायझेशन अकाउंट. आणि त्या ठिकाणी आपण अमाऊंट लिहिणार आहोत 47,955 रुपये. आणि आता काय करूया, आपण क्लोज करायला सुरुवात करू. फर्स्टली रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायचं. रिअलायझेशनच्या क्रेडिटची टोटल जास्त दिसते आपल्याला. आपण रिअलायझेशनच्या क्रेडिटची टोटल जर केली तर ती 2,07,000 आणि 60. हा एक ऍडजस्टमेंटचा आपला इफेक्ट राहिला होता. कोणत्या ऍडजस्टमेंटचा राहिला होता या ठिकाणी बघा. फर्स्ट ऍडजस्टमेंटमध्ये जे सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की शैलेश इज डिस्चार्ज लोन आपण पेड केलं शैलेशने. मग त्याचा इफेक्ट काय दिला आपण की बाबा हे लोन गेलं म्हणजे शैलेश कॅपिटल अकाउंट डेबिट म्हटलं. कुठं शैलेश कॅपिटल म्हटलं कुठं, रिअलायझेशनच्या डेबिटला 12,000 रुपये. आणि शैलेश कॅपिटलच्या क्रेडिटला आपण लिहिलेलं आहे बाय रिअलायझेशन 12,000 रुपये. आणि त्याच ऍडजस्टमेंटमध्ये त्यांनी पुढे सांगितलं होतं की तो डेटर्स टेकन ओव्हर करतो ऍट बुक व्हॅल्यूला. ॲसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. अगोदर रिअलायझेशनचे इफेक्ट द्यायचा. रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहायचं बाय शैलेश कॅपिटल. अमाऊंट लिहिणार इंटू खाली लिहिणार डेटर्स आणि अमाऊंट लिहिणार 45,000 रुपये. आणि या 45,000चा दुसरा इफेक्ट आपण शैलेश कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन 45,000. अशा पद्धतीने ती जी राहिलेली ऍडजस्टमेंट होती ती सुद्धा कंप्लीट केली. आता आपण क्लोज करायला सुरुवात करणार. सगळं झालंय आपलं. बघा क्लोज करताना आपण जर अंदाज घेतला तर आपल्या रिअलायझेशनच्या क्रेडिटची टोटल जास्त आहे. ती येते 3,12,000 रुपये. किती येते 3,12,000. तीच आपण कुठं लिहिणार, इकडे डेबिटला लिहिणार 3,12,000 रुपये. आणि त्याच्या ह्या 3 अमाऊंट जर वजा केल्या तर 12,045 रुपये काय येतोय प्रॉफिट येतं. हा प्रॉफिट आपण पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करणार. लिहिताना लिहिणार टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याच्यामध्ये शैलेश सुमित आणि हेमंत. शैलेशचे 2 हिस्से आहेत म्हणून त्याचे हिस्से येणारे 4,818. सुमितचे 2 हिस्से त्याच्या हिस्से येणारे 4,818. आणि हेमंतचे 2 हिस्से त्याच्या हिस्से येणारे 2,409. हा इकडे डेबिटला आहे, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय रिअलायझेशन अकाउंट इंटू प्रॉफिट. आणि अमाऊंट लिहायच्या 4,818, 4,818 आणि 2,409. आणि आता काय करायचे, पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचं. बघा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटची हेमंतची टोटल येते 30 आणि 2 32,409. 30 डेबिटला लिहिली 32,409. वजा होण्यासाठी इकडे काही नव्हतं म्हणजे बॅलन्सिंग फिगर 32,409च राहणार आहे. सुमितच्या बाबतीत लक्ष द्या. 60,000 आणि हे 4,818 64,818. क्रेडिट टोटल जास्त आहे. 30 डेबिटला लिहिली 64,818 आणि वजा होण्यासाठी काहीच नाही. बॅलन्सिंग फिगर सुद्धा 64,818च राहील. शैलेश बघा 9, 12 आणि 4 थोडक्यात 1,06,818 क्रेडिट टोटल आहे. 30 डेबिटला लिहिली 1,06,818 रुपये.
आणि त्यात 45,000 जर वजा झाले तर 61,818 रुपये एवढे बॅलन्सिंग फिगर राहिलेत. म्हणजे त्यांना हे पैसे आपल्याला काय करावे लागणार आहेत, पेड करावे लागणार आहेत. मग याला आपण काय म्हणणार या ठिकाणी, टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. आणि हे ट्रान्सफर करणार आपण आपल्या बँक किंवा कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय शैलेश कॅपिटल. शैलेशचा बॅलन्सिंग फिगर आली ती कॅपिटलची 61,818, बाय सुमित कॅपिटल त्याची आली ती 64,818 आणि बाय हेमंत कॅपिटल त्याची आली ती 32,400. आणि मग आपण काय करायला सुरुवात केली, हे कॅश ऑब्लिक बँक अकाउंट जर क्लोज करायला सुरुवात केली तर ते 2,07,000 डेबिट आहे आणि क्रेडिटला सुद्धा किती येणार तुमच्या 2,07,000च. म्हणजे या प्रॉब्लेमचं हे जे कॅपिटल कॅश ऑब्लिक बँक अकाउंट जे असणार आहे ते 2,07,000 रुपयाने टॅली होणार आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.